नमस्कार, मी कोमल आणि स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मला हे सांगायचं होतं की जसं मी चॅनल सुरू करून फक्त 6 दिवस झालेत आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स भेटतोय ना, कारण मी आधी इतके चॅनल काढले, पण त्याला असं कधीच रिस्पॉन्स भेटला नाही, जेणेकरून एका दिवसात 100 तरी व्ह्यूज कधीच आले नाहीत. त्याला महिना गेला, किती भरपूर दिवस गेले, त्यावेळेस त्याला व्ह्यूज यायला चालू होत होते. पण हा जो चॅनल आहे ना, मी आत्ता सुरू केलाय 6 दिवस झाले फक्त. तर त्याला एवढा छान रिस्पॉन्स भेटते ना, त्याला 2-3 तर व्हिडिओ मी जास्त टाकलेले नाहीत. 12च व्हिडिओ आणि त्यातले 4 का काहीतरी शॉर्ट व्हिडिओ आहेच आणि बाकीचे लाँग व्हिडिओ आहेत. नाही, शॉर्ट व्हिडिओ जास्त आहेत जरा. तर कमी व्हिडिओज असून सुद्धा त्याला रिस्पॉन्स छान भेटलाय आणि एकाला तर 250च्या वर व्ह्यूज आलेले आहेत. तर हे मला कधीच बघायला भेटलं नव्हतं, की नवीन चॅनल काढले आणि असे व्ह्यूज वगैरे असतील. मला आश्चर्यच वाटते आणि मला असं वाटतं, की लकी असेल माझ्यासाठी हा चॅनल. तर तुम्ही चांगला प्रतिसाद देताय त्याबद्दल धन्यवाद. तर मला असं वाटते, की आता एआयमुळं YouTube जास्त लोकांना पुश करते असं मला वाटते. कारण एआय काय करते, जसं आपलं डिस्क्रिप्शन वगैरे आहे ना, त्या रिलेटेड जसे व्हिडिओज ज्यांना बघायचे आहेत त्यांना जास्त रीच करते. तर ChatGPTला जसं विचारलं ना, की टायटल टॅग, डिस्क्रिप्शन तुम्हाला मी म्हटलेच होतं, की ते जसं सांगते तसं आपण जर फॉलो केलं ना, तर आपला व्हिडिओ नक्कीच व्हायरल होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, की प्रत्येक व्हिडिओ आपण जो सब्जेक्ट बोलणार आहे किंवा आपण जो व्हिडिओ बनवतोय, व्लॉग रिलेटेड असो, कोणताही असो, तर आपण पहिल्यांदा ChatGPTला विचारावं, की आपण त्याच्या रिलेटेड आपण टॅग्स वगैरे काय टाकू शकतो. तर नक्की ते तुम्हाला हेल्प करतील. तर मला वाटते, की ChatGPTमुळे पण चॅनल ग्रो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर आता वाटत असेल माझा हा व्हिडिओ बघून, की तुम्हाला पण चॅनल वगैरे काढायचं आहे, तर नक्की तुम्ही चॅनल सुरू करा. आजच सुरू करा. आज काढला तर उद्यापासून तुम्ही व्हिडिओज टाकायला सुरुवात करा आणि डेली टाका. कन्सिस्टन्सी ठेवा नक्की. म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या चॅनलची ग्रोथ लवकर होऊ शकते आणि एखादा व्हिडिओ, एकच व्हिडिओ पाहिजे असतो फक्त व्हायरल होण्यासाठी. तर तुम्ही नक्की ChatGPTचा वापर करा आणि त्याच्यात जे टॅग्स वगैरे टायटल देतात ते ॲज इट इज तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता आणि थंबनेल सुद्धा ते रेडी करून देऊ शकतो. म्हणजे ChatGPTला सांगितलं, की आम्हाला असं-असं थंबनेल पाहिजे. तर आता ChatGPT खूप छान प्रकारे मदत करते आणि त्याची क्वालिटी म्हणजे पहिल्यापासूनच आहे. पण ती मराठी जरा प्रॉब्लेम येत होता. पण आता मराठी पण खूप छान व्यवस्थित टाइप करून येते. तर तुम्ही ChatGPTचा भरपूर वापर करा आणि तुम्ही नवीन चॅनल जेव्हा तुम्ही काढणार आहात, तर तुम्ही Chromeमध्ये जे YT स्टुडिओ असतं ना, त्याच्यामध्ये पण सेटिंग्स असतात. ते पण तुम्ही नक्की बघा. YouTubeला सर्च करून, की तुम्ही नक्की काय करायला पाहिजे. नवीन चॅनल आहे, तर तुम्ही काय-काय सेटिंग्स केल्या पाहिजेत, ते नक्की चेकआउट करा. म्हणजे YouTubeला सर्च करा, ते आपोआप येतं. तर तुम्ही ह्या नवीन सेटिंग्स पहिल्यांदा करायच्या आणि नंतर व्हिडिओज टाकायला सुरुवात करायची. तर मला पण छान वाटते, की चांगला रिस्पॉन्स भेटतो. पहिल्यांदाच मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि असा रिस्पॉन्स आहे. त्यामुळे मला खूप इच्छा होती, की शेअर करावं. म्हणून मी हा व्हिडिओ तर बनवलाय खरं तर. आणि हा चॅनल आहे ना, माझ्यासाठी खरंच सकारात्मक गोष्टी घेऊन येतोय. जसं की म्हणजे मला फीलच पहिल्यापासून पॉझिटिव्ह होतंय, की मी हा चॅनल सुरू केलाय आणि खरंच मला ह्याचा जो मी इतक्या दिवसापासून वाट बघते, प्रत्येक चॅनलबद्दल मला असं वाटायचं. तेव्हा खूप असं म्हणजे काय व्हायचं काय माहीत नाही. ते चॅनल ग्रोथ होत नव्हते. तर हा चॅनल कसा आहे माहिती का, की हा माझ्यासाठी लकी ठरेल असं मला वाटते. कारण काय माहीत नाही मला पॉझिटिव्हिटी येते. आणि खरंच तुमच्या सपोर्टमुळे आणि ही चॅनल माझ्यासाठी एक चॅनल नाही, तर एक माझ्यासाठी संधी आहे, की मी घरी बसून माझ्या घरासाठी किंवा माझ्या मुलांसाठी काहीतरी करू शकते. आणि तुमचा सपोर्ट असेल तर नक्की मी करून दाखवेनच लवकरात लवकर. व्ह्यूज काही कमी जास्त होत राहतील. म्हणजे असं माझं म्हणणं नाही, की व्ह्यूज येतात, भरपूर येतात. भरपूर तर नाहीत येत, पण माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त येतात. कारण मी बघितलेत मला 10 व्ह्यूजसाठी पण मला असं वाट बघायला लागायची की व्ह्यूज यावेत. पण ह्याच्यात बाबतीत नाही झालेलं तसं. त्यामुळं तुमची साथ आणि तुमचे प्रेम माझ्याबरोबर सदैव राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि तुमचे जे ऑडियन्स आहे म्हणजे जे माझे व्हिडिओज बघतात, त्यांचे लाईक वगैरे केलं तरी मला छान वाटतं. कमेंट पण केल्यानंतर छान वाटतं.
तर नक्की मला कमेंट करत राहा आणि माझ्याशी कनेक्टेड राहा. मला खूप छान वाटेल की तुमच्याशी बोलायला. तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तरी पण मला विचारू शकता. म्हणजे मी जरी मला जमत नसेल तर मी कसंही म्हणजे कसंही बघून किंवा काहीही करून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन, एवढं मात्र आहे.